जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। हरिपाठ सेवेमध्ये आज आपला 11वा अभंग सुरू होतोय। हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी। हरि उच्चारण मंत्रपै अगाध पळे भूतबाध भेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा। नामाचं महात्म्य सांगताना माऊली तेजस्वी शब्द वापरतात। अधिकार वाणीनं सांगतात की भगवंताचं नाम सर्व पापांचा नाश करतं। पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे आपण आजपर्यंतच्या निरूपणांमध्ये सारखं बघत आलेलो आहे। आपल्या आत्मस्वरूपापासून आपण दूर आहोत। आपण या जाणीवेमध्ये नाही की मीच तो आत्मा आहे, मीच ते ब्रह्म आहे। मी खरं म्हणजे देह नाही, त्या देहात असलेलं मन बुद्धी याचा आणि माझा तसा काहीही संबंध नाही। मी सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे। या जाणीवेमध्ये आपण असतच नाही। साहजिकच आहे पाप आणि पुण्य प्रारब्ध आणि कर्म वगैरे गोष्टींची बाधा आपल्याला सहज होते। माऊली अभंगाची सुरुवात कशी करतात बघा। ते म्हणतात हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे। माऊली सांगतायत की क्षणार्धात तुमच्या सर्व पापांचा नाश भगवंताचं नाम करतं। पण आपला तसा अनुभव आहे का की आपण नाम घेतलं आणि क्षणार्धात पापमुक्त झालो? मुळात आपल्याला ही जाणीव आहे का की आपल्याकडून पाप घडतंय, किंवा आपल्याला ही तरी जाणीव आहे का की आपल्याकडून पुण्य घडतंय? नीट लक्ष देऊन ऐका बरं का। पाप कुणी केले? मी केले। पुण्य तरी कुणी केले? मी केले। म्हणजे या दोन्ही गोष्टींच्या बुडाशी मी नावाचा एक पदार्थ आहे। संत आपल्याला सांगतात की हा पदार्थच खोटा आहे, हा पदार्थच मुळी तिथे अस्तित्वात नाही। म्हणजे मी नावाची गोष्ट अस्तित्वात नसताना मी ती मानलेली आहे। ती ज्या क्षणी मी मानली त्या क्षणी माझ्या हातून कुठलेही कर्म झाले तरी तिथे मी आसक्त होतो हे ठरलेलं आहे। आसक्त एकदा झाले की त्याचं फळ हे सुखदुःखाच्या रूपानं देहाकडे येणारच। माऊली आपल्याला सांगतात की एक हरी आत्मा जीव शिव सम। जीव आणि शिव निराळे नाहीत, ते एकच आहेत आणि तोच हरी आहे जो आत्मस्वरूपाने नटलेला आहे। म्हणजे मूलतः मी नावाचा पदार्थ तिथे अस्तित्वात नाही। मी नाही तर पाप आणि पुण्य तरी कुठून येणार? पण आपण मी नाही या जाणीवेमध्ये आहोत का? मगाशी मी म्हटलं की आपण आसक्त झालो मीपणामुळे की सुखदुःख देहाला आले। पण आपण मुळी देह नाहीच हे संत आपल्याला सांगतात, आपले सद्गुरू आपल्याला सांगतात। प्रश्न असा आहे की मी देह नाही या जाणीवेमध्ये आपण आहोत का? तर नाही। आपण तर अखंड मी म्हणजेच देह या जाणीवेमध्ये आहोत। आणि म्हणूनच पाप आणि पुण्याचा प्रश्न येतो। आणि म्हणूनच माऊलींना हे सांगावं लागतं की नाम घेतलं की पापराशी जळून खाक होतात। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पाप आणि पुण्याच्या बुडाशी नाम नावाची एक गोष्ट आहे जी कार्य करते आणि त्यामुळे पाप आणि पुण्याचे अस्तित्वच नष्ट होते। पाप आणि पुण्याच्या बुडाशी काय आहे तर आपली देहबुद्धी आहे। नाम आपली देहबुद्धी घालवते। नाम देहबुद्धी घालवते असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ते असं कुठलं औषध नाही की ते पोटात घेतलं आणि रोग नाहीसा झाला। तर ती एक साधना आहे, ज्या साधनेच्या अंगाने साधक आत्मबुद्धीकडे प्रवास करतो। देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी। आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये, त्यांच्या उपदेशामध्ये, त्यांनी दिलेल्या शिकवणुकीमध्ये
त्यांनी दिलेल्या साधनामध्ये आपल्याला देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे प्रवास कसा करायचा हे लक्षात येते. मीच सगळे करतो, मीच कर्मही करतो आणि मीच त्याचं फळही भोगतो, अशा अवस्थेमध्ये आपण असतो. अर्जुन नाही का श्रीकृष्णांना म्हणाले की हे सगळे योद्धे मेले तर काय होणार, यांच्या स्त्रिया विधवा होणार, मला पाप लागणार वगैरे वगैरे. हे सगळं करण्यापेक्षा आम्ही कुठेतरी निघून जातो. हा जसा भ्रम त्याला होता असाच भ्रम आपल्याला असतो आणि म्हणून आपण पाप, पुण्य, प्रारब्ध, कर्म वगैरे वगैरेच्या भानगडीत सापडतो. वस्तुतः आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत. जे काही कर्म घडते ते आपण आत्मस्वरूप आहोत या बोधातून खरं म्हणजे घडलं पाहिजे. पण तसं ते आपलं घडत नाही. कुठलीही क्रिया केली की आपण स्वतःला त्याच्याशी देहरूपाने चिकटवून ठेवतो. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. नवरा सांगतो, अगं जरा चहा टाक. आता चहा टाक हे वाक्य बायकोनं ऐकलेलं नसतं. ती दुसऱ्या कुठल्या तरी कामात असते. नवऱ्याला वाटतं की बायकोनं ऐकलेलं आहे म्हणून तो या समजुतीत राहतो की ही चहा टाकेल. पण तिने ऐकलेलंच नाही आहे, त्यामुळे ती काय चहा टाकत नाही. झालं, मी चहा मागितला आणि चहा मला मिळाला नाही म्हणून नवऱ्याचं डोकं फिरतं. आता हे का घडलं? मी चहा मागितला आणि मला तो चहा मिळाला नाही, माझं ऐकलं गेलं नाही, या सर्व विचारांच्या बुडाशी खरं म्हणजे मी म्हणजे देह आहे हीच भावना आहे. पण असं सूक्ष्मतेने स्वतःकडे पाहण्याची बुद्धी त्या व्यक्तीपाशी असत नाही. ती बुद्धी, ती दृष्टी सद्गुरूच आपल्याला देतात. त्यांच्या पायी गेलं की कळतं की आपण खरे कोण आहोत आणि आपण वागतो कसे आहोत. वस्तुस्थिती जी आहे ती सद्गुरू आपल्याला सांगतात. वस्तू म्हणजे ब्रह्म, ब्रह्माची जी स्थिती आहे ती सद्गुरू आपल्याला सांगतात आणि पर्यायाने आपली खरोखरची वस्तुस्थितीही आपल्याला सांगतात. प्रश्न असा राहतो की आपण ती प्राप्त कशी करायची? तर तो प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजेच साधना आहे, नाम आहे, ध्यान आहे. जे काही सद्गुरू आपल्याला सांगतील ती आपल्यासाठी साधनाच आहे. माऊली म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे, तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. नाम हे कर्माला भस्म करतं. कर्माला भस्म करतं म्हणजे मनुष्याचं कर्म करणं थांबत नाही, तर कर्ता भाव त्याचा भस्म होतो. तो भस्म झाला की कर्माची बाधा त्याला राहत नाही. कर्माची बाधा राहिली नाही की पाप पुण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि मग पापांच्या राशीही जळून खाक होतात. होणारच ना, कारण कर्म करणाराच तिथे कुणी उरला नाही तर पाप आणि पुण्य दोन्हीच्याही राशी राहतीलच कशा. महात्मा पाप पुण्यातीत होतो. तुम्ही नाम घ्या म्हणजे तुमची सगळी पापं नाहीशी होतील असा जर याचा अर्थ असता तर कुणीही नाम घेतलं आणि लगेच दुधाने आंघोळ केल्यासारखा स्वच्छ झाला असं घडलं असतं. पण तसा याचा अर्थ नाही. कारण असा जर अर्थ केला तर मग पाप करण्याचा लायसन्स म्हणजेच भगवंताचं नाम आहे असाही अर्थ निघेल की चुकून माझ्या हातून काहीही घडलं तरी ठीक आहे, उद्या मी नाम घेतो म्हणजे मला क्षमाच मिळेल, मी आज केलेलं पाप नष्ट होईल. माऊली काय सांगतात हे जरा सूक्ष्मतेने पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण माऊली पुढच्या वेळीत म्हणतात, तृण अग्नी मिळे समरस झाले. गवताची काडी एखादी अग्नीपशी धरली की क्षणार्धात भस्म होते. भगवंताचं नाम साधकाला असंच करतं, अग्निस्वरूप करतं. हरी नाम याचा एक अर्थ असा आहे की सुषुम्नेची गती. राम आणि कृष्ण इडा आणि पिंगला असतील तर हरी म्हणजे सुषुम्ना आहे. साधकाची जीवनगती, साधकाची कुंडलिनी जेव्हा सुषुम्नेतून प्रवाहित होते तेव्हा ती अक्षरशः अग्नीसारखं सगळ्याला भस्म करते. साधकाच्या कर्मांना, साधकाच्या देहभावाला भस्म करत पुढे जाते. माऊली इथे एक शब्द वापरतात, जातील लयासी क्षणमात्रे. क्षण म्हणजे आयुष्य आहे
असा आपण अर्थ पहिल्या अभंगाच्या विवरणामध्येच बघितलेला आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. पूर्ण आयुष्य मात्र जर भगवंताच्या नामामध्ये साधनेमध्ये व्यतीत केलं तर त्याच्या पापराशी अशा उरतच नाहीत, असं माऊली सांगतायत. पुढेही तेच अर्थ आहेत की तृणाग्नी मिळे समरस झाले. का बरं? एकतर आपण अग्नीचा सुषुम्ना हा अर्थ बघितला, तो योगमार्गातील अर्थ आहेच. पण अग्नीच्या संपर्कात गवताची काडी आल्यावर क्षणार्धात नाश होते, तसं आपल्या देहभावाचं होतं. साधनेमध्ये जेव्हा मनाचा लय होतो, म्हणजे साधक शून्यावस्थेमधून मनाच्याही पलीकडे पोहोचायला लागतो, त्यावेळी त्याचा कर्ताभाव तिथे कुठे असणार? कर्म किंवा प्रारब्ध याची बाधा त्याला कशी होणार? त्यावेळी तो ज्या अवस्थेमध्ये असतो तिथे त्याला ना काळाची बाधा आहे, ना कर्माची, ना प्रारब्धाची, ना पापाची, ना पुण्याची. गंमत अशी होते की साधना संपल्यानंतर माणूस परत देहबुद्धीवरती येतो आणि तो त्याची दैनंदिन कर्मे करायला लागतो. पण साधना नीट मार्गाने झालेली असेल तर त्या साधनेचे पडसाद साधकाच्या आयुष्यात उमटतात. एक साधा विचार करून बघा, अगदी काही खोलातला अर्थ बघायला नको, पण आपण महाराजांच्या चरणी यायच्या आधी कसे होतो आणि काही वर्ष महाराजांच्या चरणी आल्यानंतर आज आपण कसे आहोत? आपल्या वृत्तीत, आपल्या मनस्थितीत काय फरक पडलेला आहे हे जर आपण बघितलं तर आपल्यालाच कळेल की पापांपासून नाम आपल्याला बाजूला कसं नेतं. ते घेतलं मात्र पाहिजे आणि ते घ्यावं यासाठीच माऊली वारंवार नामाचा महिमा हरिपाठामध्ये सांगतायत. हरि उच्चारण मंत्रपै अगाध असं जेव्हा माऊली म्हणतात त्यावेळी त्या उच्चारणाचं, त्या नामजपाचं महत्त्व किती मोठं आहे, अगाध आहे हे माऊली सांगतात. एका अभंगात माऊली म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. भगवंताच्या नामाची काहीही सीमा नाही, ते असीम आहे. पण तशा भावाने, तशा निष्ठेने आणि श्रद्धेने ते घेतले पाहिजे, तरच ते परिणाम करेल. उच्चारण या शब्दाचाही गहन अर्थ आहे. ज्यावेळी आपण सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता याचा अर्थ बघितला, तेव्हा उच्चार म्हणजे उत अधिक चर म्हणजे ऊर्ध्वगामी आचरण करणे असा अर्थ पाहिला होता. या अभंगामध्ये हरि उच्चारणी आणि हरि उच्चारण असं 2 वेळा माऊली म्हणतात. देहबुद्धी जर अधोगती असेल तर आत्मबुद्धी ही साहजिकच ऊर्ध्वगती आहे. नाम आपल्याला ऊर्ध्वगतीकडे नेते. नाम आपल्याला या जाणीवेपर्यंत पोहोचवते की तू म्हणजे देह नाहीस, तू म्हणजे मन, बुद्धी इत्यादी काहीही नाहीस, तर तू तोच आहेस जो सच्चिदानंद रूपाने सर्वत्र नटलेला आहे. हरि उच्चारण मंत्रपै अगाध, पळे भूतबाध भेणे तेथे. भूतबाध म्हणजे भूताची बाधा नाही. भूत याचा अर्थ जे जे काही चराचर सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे, चल अचल म्हणून जे जे काही आहे ते सर्व भूत आहे. जे जे अस्तित्व रूपाने आहे, मग ते सजीव असो, निर्जीव असो किंवा काहीही असो, अस्तित्व म्हणून जे जे आहे ते सर्व भूत आहे. या भूत गोष्टीची बाधा साधकाला राहत नाही. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की त्याला दृश्याचं भान राहत नाही. भगवंताचं नाम दृश्याच्या पलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत साधकाला घेऊन जातं. भूतबाधा आपल्याला आहे याचा अर्थ आपण प्रपंच आणि दृश्य खरं मानलेलं आहे. वस्तुतः ते खरं नाही, कारण ज्या मन आणि बुद्धीच्या पातळीवर ते खरं भासतं ते मन आणि बुद्धी म्हणजेच आपण नाही. त्यामुळे त्या अर्थाने ते खरं नाही आणि ते शाश्वतही नाही. शाश्वत एक आत्मस्वरूप तेवढा आहे आणि ते बाहेर कुठेही नाही, आपल्या आतच आहे. त्यामुळे सद्गुरू आपल्याला जी नामसाधना देतात ती आपल्या आतमध्येच साधून उच्चारण करायचं आहे. हरि उच्चारण मंत्रपै अगाध. तो उच्चार करताना
आपल्याला आपल्या देहभावातून आत्मभावाकडे सरकायचं आहे. आणि हेच माऊली या अभंगामध्ये सांगतात की तू जर असा सरकत सरकत आत्मभावामध्ये स्थिर व्हायला लागलास तर न पाप राहतं न पुण्य राहतं. जसं गवताची काडी अग्नीमध्ये टाकून भस्म व्हावी तसं त्याचं अस्तित्वच नाहीसं होतं. एक छोटंसं उदाहरण बघा. कालच्याच निरूपणात भातुकलीचा उल्लेख आलेला. बाळ भातुकलीने खेळत असतं आणि त्यात स्वयंपाक करतं, पंगत वाढतं, कधीकधी भावला भावलीचं लग्नही लावतं किंवा प्रपंचातले भांडणाचे वगैरे खेळही करतं. हे सगळं बाप वरून बघत असतो आणि कौतुकाने गालात हसत असतो की माझं लेकरू कसं खेळतंय, चहा करतंय, कॉफी करतंय, पोळ्या लाटतंय, भात बनवतंय, शिवाय कपडे पण भावलीला घालतंय आणि भावला भावलीचं लग्नही करतंय. पण थोडा वेळ खेळ झाला की बाप मुलाला म्हणतो, बाळा आता जेवायची वेळ झाली, चला आपण जेवूया हां. आणि मग बाळ भातुकलीला बाजूला ठेवून बापाबरोबर जेवायला निघून जाते. काय घडले यामध्ये? जो भातुकलीचा खेळ ते बाळ खेळत असते, तो खेळत असताना ती भातुकली त्या बाळासाठी खरीच असते, खोटी नसते. ती भातुकली खोटी कुणाला वाटते तर बापाला वाटते. बापाच्या दृष्टीने भातुकली ही खोटी आहे, पण त्या बाळाच्या दृष्टीने खरी आहे. तसंच आपलं आहे. आपल्या दृष्टीने हे दृश्य, जगत, आपल्याला येणारे अनुभव, आपलं मन, आपली बुद्धी, आपले तर्क हे सगळं काही अगदी खरं आहे. पण बापाच्या दृष्टीने, आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीने हे सर्व मिथ्या आहे. ते आपल्याला जाग करतात की उठ आणि नाम घे, खरा तू कोण आहेस हे ओळख. आणि असं ओळखलं समजा बाळानं तर त्याला त्या भातुकलीतल्या कॉफीची किंवा त्या लग्नाची किंवा त्या भाताची, भांडी कुंड्यांची काहीही किंमत राहत नाही. ते हसत हसत बापाबरोबर निघून जातं. साधकाचंही सद्गुरूचरणी असंच होतं. पाप, पुण्य, प्रारब्ध, भोग इत्यादी सर्व गोष्टी त्या भातुकलीतल्या भांड्यांसारख्या खाली राहतात आणि साधक सद्गुरूचरणी विलीन होऊन जातो. पण जेव्हा बाप आपल्याला सांगतोय की उठ, जेवायची वेळ झाली बाळ, तेव्हा आपण दृश्यातून बाजूला होऊन नामाचा घास तेवढा घ्यायला पाहिजे. आणि एवढंच शिष्यानं करायचं असतं. असं जर केलं तर क्षणार्धात जशी ती भातुकली बाजूला पडली तसं क्षणार्धात पापराशी नाहीशा होतात. आणि हेच माऊली या अभंगात सांगतात की जी ही पापराशी आहे, जी तू देहभावामध्ये आल्याने घडली आहे, ती क्षणार्धात नाम नाहीसं करतं. सद्गुरूंच्या कृपेने हे होतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेदू पाप पुण्य अंगा. असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळी तृण अग्निमिळे समरस झाले या अवस्थेला ते सांगतात की साधकाचं वेगळं असं जे अस्तित्व आहे, देहबुद्धीचं जे अस्तित्व आहे ते नष्टच होतं, अग्निरूप होतं, आत्मरूपाशी समरसून जातं. मगाशी आपण अग्नीचा अर्थ सुषुम्नेशी कसा आहे ते पाहिलं. आणि माऊलीही इथे तृण आणि अग्नी याचं रूपक वापरून हेच सांगतात की साधनेमध्ये आत्मभावात साधक समरसून जातो. माऊली शेवटी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. जेव्हा हरी माझा असं माऊली म्हणतात त्यावेळी त्यांच्यातली अत्युच्च भक्ती इथे दिसते. नुसता देव आहे, नुसते सद्गुरू आहेत बुवा, असा हलका भाव कदापि असू नये. ते माझे आहेत हा प्रेमभाव तिथे असणे अत्यंत गरजेचे आहे. सद्गुरूंच्या आठवणीने, त्यांच्या नुसत्या उपदेशाच्या स्मरणाने साधकामध्ये गलबललं पाहिजे, त्याचे डोळे भरून आले पाहिजेत. असं जर त्याचं झालं तर सद्गुरू कृपा तिथेच आहे. गुरुदेव रानडे यांचे सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर, जेव्हा भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवला त्यानंतर कित्येक काळ गुरुदेवांच्या उशा भिजलेल्या असायच्या. रात्री झोपताना ते सद्गुरूंच्या आठवणींनी इतके रडायचे की उशा ओल्या चिंब व्हायच्या. गुरुदेव रानडे ज्ञानी पुरुष होते, संत होते.
आपण कोण आणि देव कोण याला पुरते जाणलेले असे ते होते. मी देह नाही हे ते जाणून होते. तरीही अंतःकरणामध्ये सद्गुरूंच्या भक्तीचा उमाळा होता. आणि तोच उमाळा इथे माऊलींचा दिसतो, जेव्हा माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. माझा भगवंत तुम्हाला देहबुद्धीतून उचकटून काढून आत्मबुद्धीकडे न्यायला समर्थ आहे, असं माऊली आत्मविश्वासानं सांगतायत. अशा भगवंतांचा अर्थ उपनिषदे तरी काय करणार? ज्याच्यापासूनच शब्द निर्माण झाले तो शब्दात बांधता येणे कदापि शक्य नाही. न करवे अर्थ उपनिषदा. भगवंताच्या नामाने, सद्गुरुपदिष्ट साधनेने साधक कसा पापपुण्यातीत होतो हे माऊली इथं सांगतात. पण त्यासाठी त्याला स्वतःला जाणावं लागतं. त्याची स्वतःची ओळख त्याला करून घ्यावी लागते. आणि ती कशा पद्धतीने तो करून घेतो हे माऊली पुढच्या अभंगात सांगतात. तो आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.